तुम्ही कधी शांत बसून एक प्रश्न स्वतःला विचारलाय का, की आपल्या आईबाबांनी आयुष्यभर इतकी मेहनत केली, सकाळपासून रात्रीपर्यंत काम केलं, पण तरी शेवटी त्यांच्या हातात किती सेव्हिंग्स राहिली? किंवा तुमचंच उदाहरण घ्या. तुम्ही रोज जॉबला जातात, दिवसभर काम करतात, मंथ एंडला तुम्हाला सॅलरी येते, त्या दिवशी अकाउंट बघून खूप छान वाटतं. पण महिन्याच्या शेवटी अकाउंट पुन्हा ऑलमोस्ट झिरो होऊन जातं. हे फक्त तुमच्या सोबतच होतं का, की सगळ्यांचं हेच रडगाणं आहे? आणि सर्वात मोठा डिस्टर्बिंग क्वेश्चन, जर तुम्ही सगळं बरोबर मॅनेज करत असाल, चांगलं शिकत असाल, प्रामाणिकपणे जॉब करत असाल, हार्ड वर्क करत असाल आणि तरीही तुम्ही का श्रीमंत झाले नाही? थांबा, कदाचित प्रॉब्लेम तुमच्यात नाहीच आहे. हा संपूर्ण गेम असा डिझाईन केला आहे की तुम्ही कितीही धडपडलात तरी तुम्ही या मिडल क्लास ट्रॅपमधून बाहेर पडूच शकत नाही. आज आपण हाच गेम लेयर बाय लेयर समजून घेणार आहोत आणि शेवटी एक असं सत्य मी तुम्हाला सांगणार आहे जे तुम्हाला आतमधून डिस्टर्ब करून टाकेल, पण कदाचित तुमचं फ्युचर बदलू शकतं. आपण सगळे जवळपास एकाच पॅटर्नमध्ये वाढलो आहोत. तर चांगला अभ्यास करा, चांगले मार्क्स पाडा, म्हणजे तुम्हाला चांगली नोकरी मिळेल आणि लाईफ एकदम सेटल. पण हे इतकंच आहे का? कधी कोणी तुम्हाला सांगितलं का की पैशाला आपल्यासाठी कसं काम करायला लावायचं? इन्व्हेस्टिंग म्हणजे काय? इन्फ्लेशन म्हणजे काय? फायनान्शियल मॅनेजमेंट म्हणजे काय? नाही ना. मग स्कूलमध्ये आपल्याला काय शिकवलं जात होतं? तर हिस्ट्री, जिओग्राफी, मॅथमॅटिक्स. पण लाईफमध्ये रोज लागणारं एकही स्किल आपल्याला शाळेत शिकवलं जात नाही. इमॅजिन करा, तुम्ही 15-16 वर्ष शिकतात, डिग्री घेतात, पण रिअल लाईफमध्ये येऊन तुम्हाला बेसिक फायनान्स सुद्धा कळत नाही. हे खरंच नॉर्मल नाहीये. एक साधा एक्झाम्पल घेऊया. तुम्हाला कंपाऊंड इंटरेस्ट स्कूलमध्ये शिकवलं असेल, फॉर्म्युला सुद्धा काहींना पाठ असेल, पण तुम्हाला तुमच्या शिक्षकांनी कधी सांगितलं का की हेच कंपाऊंड इंटरेस्ट तुमचं पुढचं सर्व आयुष्य बदलून टाकू शकतं? किंवा अर्ली इन्व्हेस्टिंग, ते प्रॉपर फायनान्शियल मॅनेजमेंट, जर सगळं केलं तर तुम्ही करोडपती होऊ शकतात? नाही ना. कारण सिस्टीम तुम्हाला वर्कर बनवते, थिंकर नाही. तुम्हाला जॉब केला तरच सेफ राहील, सिक्युरिटी राहील, असं लहानपणापासून आपल्या डोक्यात भरलं जातं. आपली एज्युकेशन सिस्टीम जाणीवपूर्वक तशीच बनवलेली आहे. आपल्याला लहानपणापासूनच रिस्क घ्यायची नाही, क्वेश्चन विचारायचे नाही, फक्त दिलेल्या इन्स्ट्रक्शन फॉलो करायच्या असं शिकवलं आहे. तुम्हीच आठवण करा, लहान होते तेव्हा तुम्ही शाळेत असताना तुम्हाला जर एखादा तुमचा प्रश्न पडलेला असेल आणि जर तो तुम्ही टीचरला विचारलं तर टीचर बोलायचे आउट ऑफ सिलेबस, काही विचारायचं नाही. आणि हेच जर तुम्ही घरी जाऊन पॅरेंट्सला विचारलं तर पॅरेंट्स बोलायचे अभ्यास कर, रिकामटेकडे प्रश्न नको विचारत बसू. आणि तिथेच आपल्याला आउट ऑफ द बॉक्स पडणारे प्रश्न, आपली थिंकिंग थांबवली जायची. आपल्याला असा प्रेशर केला जायचा की आपली थिंकिंग यूज न करता फक्त सिस्टीमने जे बनवलं आहे ते ब्लाइंडली फॉलो करा, नाहीतर पनिशमेंट मिळेल. आणि मग आपले पॅरेंट्स, टीचर, हा पूर्ण समाज फक्त जास्त मार्क असतील तर चांगली नोकरी मिळेल आणि समाजात मान मिळेल, हा समज आपल्या मनात भरत गेले. सिस्टीमला नेमकं काय पाहिजे? वर्कर्स. तुम्ही आमचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जॉब करा, सॅलरी घ्या आणि सरकारी टॅक्स भरा. बस, याच्या व्यतिरिक्त तुम्ही कसलाही विचार करायचा नाही. या सिस्टीमला थिंकर्स नाही पाहिजे, रिस्क टेकिंग ॲबिलिटी डेव्हलप नाही होऊ द्यायची, कारण जर तसं झालं तर तुम्ही सिस्टीमला क्वेश्चन करतील. म्हणूनच मेजॉरिटी लोक एज्युकेटेड असून सुद्धा फायनान्शियली स्ट्रगलच करत असतात. त्यांच्याकडे डिग्री असते पण योग्य डायरेक्शन नसते. आणि जेव्हा डायरेक्शन नसते ना, तेव्हा तुम्ही कुठेच पोहोचू शकत नाही. कारण 10,000 महिना कमवणाराही कर्जात असतो, 1,00,000 रुपये कमवणाराही कर्जात असतो आणि 2,00,000 रुपये कमवणारा सुद्धा कर्जातच असतो. फक्त त्यांच्या कमाईवरून त्यांचे शॉक वेगवेगळे असतात. पण गोष्ट इथंच थांबत नाही, कारण जसं तुम्ही जॉबच्या जाळ्यात जाता तसं एक अजून नवीन ट्रॅप सुरू होतं, ते म्हणजे सॅलरी ट्रॅप. नवीन जॉब आणि पहिली सॅलरी, तो मोमेंट खूप स्पेशल असतो ना, तो सगळ्यांना आठवतो. सॅलरी क्रेडिटेड आणि असं वाटतं की बस आता आपली लाईफ सेट आहे. पण खरंच सेट होतं का? पहिल्या काही महिन्यात सगळं छान वाटतं. आपण फिरतो, मित्रांना पार्ट्या देतो, घरच्यांना आनंदाने सांगतो. पण हळूहळू एक्सपेन्सेस वाढायला लागतात. रेंट, ट्रॅव्हल, फूड, EMI. आणि अचानक आपल्याला जाणवतं की सॅलरी येते आणि 10 दिवसही अकाउंटमध्ये टिकत नाही, लगेच संपून जाते. एक सिंपल लाईफ सिनारिओ बघूया. एका IT एम्प्लॉयरला 80,000 सॅलरी आहे. ऐकायला छान वाटतंय, 80,000 पगार आहे, वा रे वा, मजा करत असेल. पण त्याच्या त्या सॅलरीचं ब्रेकडाऊन आपण बघूया. त्याचं रेंट आहे मुंबईमध्ये 25,000 रुपये, EMI आहे 15,000 रुपये, महिन्याचे ग्रॉसरीज त्याला लागतात जवळपास 8,000-1,000च्या, ट्रॅव्हल एक्सपेन्सेस त्याचा आहे 5,000 रुपये, इतर खर्च त्याचा 15,000 ते 20,000 रुपये. शेवटी सेव्हिंग्स फक्त उरते त्याच्याजवळ 5,000 ते 7,000 रुपये. म्हणजे काय? तुम्ही टेक्निकली चांगलं कमवत आहात पण प्रॅक्टिकली काहीच सेव्ह होत नाही. आणि इथेच सुरू होतं रॅट रेस. तुम्ही जॉब सोडू शकत नाही, कारण नवीन जॉब लागल्यावर इतकी सॅलरी बघितल्यावर तुम्ही आनंदाच्या भरात नातेवाईकांना जळवण्यासाठी घेतलेले घर,
महागडी गाडी, दरवर्षी न्यू आयफोन घेऊन जे कर्ज घेतले ना, ते कर्ज फेडण्याची रिस्पॉन्सिबिलिटी आता तुमच्या खांद्यावर आहे. आणि जॉब करत राहिलं तर फ्रीडम बिलकुल मिळत नाही. जॉबमुळं श्रीमंत होणं फार कठीण आहे. त्यामुळे तुम्ही एका इन्व्हिजिबल जेलमध्ये अडकले जातात, जिथे दर महिन्याला तुम्हाला पुन्हा झिरोपासून सुरू करावं लागतं. आणि याचा वर्स्ट पार्ट तुम्हाला माहिती आहे, हे सगळं इतकं नॉर्मल वाटायला लागलं की तुम्ही क्वेश्चन विचारणंच बंद केलंय. पण ही सायकल चालूच का राहते? कोण पुश करतंय तुम्हाला? सतत खर्च करायला कोण भाग पाडतंय? तुम्ही कधी नोटीस केलं आहे का की तुम्हाला सतत काहीतरी खरेदी करावं असं वाटतं? नवीन आयफोन, नवीन क्लॉथ्स, नवीन गाडी, ऑनलाईन सेल, ऑफलाईन सेल, आणि तुम्ही स्वतःला कन्व्हिन्स करतात हे माझ्यासाठी खूप गरजेचं आहे. जर हे मी आत्ता विकत नाही घेतलं तर माझं खूप नुकसान होईल. जर मी हे विकत नाही घेतलं तर मला चार चौघात उभं राहायला कमीपणा वाटेल. जर हा न्यू आयफोन मी घेतला तर मला सर्वांना जळवता येईल, सगळे माझ्याकडे बघतील, मी श्रीमंत दिसेल, मी प्रीमियम दिसेल, असे खोटे भ्रम डोक्यात येतात. पण खरंच हे सर्व गरजेचं असतं का? हे ब्रँड्स आपल्या सायकोलॉजीवर काम करतात. एक मोठी रिसर्च टीम असते त्यांची. त्यांना माहित आहे की तुम्हाला काय पाहिजे, कधी पाहिजे आणि ते तुम्हाला कसं विकायचंय. लिमिटेड टाइम ऑफर, ओनली टुडे, लास्ट फ्यू आयटम्स लेफ्ट, हे सगळं रॅन्डम नाहीये. हे डिझाईन केलंय. मोठ्या मोठ्या ब्रँड्सच्या सर्व रिसर्च टीम बसून ह्युमन सायकोलॉजीला चांगला स्टडी करतात. तुम्हाला आम्हाला डिसिजन घ्यायला प्रेशर टाकण्यासाठी आपल्यामध्ये फोमो क्रिएट करतात, फिअर ऑफ मिसिंग आउट. मग आपल्याला असं वाटतं की जर आत्ता घेतलं नाही तर काहीतरी खूप मोठं आपलं नुकसान होईल, हे गोष्ट मिस होऊन जाईल, आणि तुम्ही ते गरज नसतानाही विकत घेतात. बिग बिलियन डे सारखे सेलमध्ये लोक हजारो रुपये, लाखो रुपये खर्च करतात, तेही गरज नसताना. का करतात बरं असं लोक? कारण त्यांना वाटतं ते खूप मोठी बचत करतायत, पैसे सेव्ह करतायत ही वस्तू घेऊन, कारण यावरती खूप मोठं डिस्काउंट होतं. पण ऍक्च्युली ते सेव्ह नाही, ते स्पेंड करतायत. आपला पैसा गरज नसलेल्या ठिकाणी खपवताय. आपली सिस्टीम काय करते? तुम्ही दिवसभर काम करून पैसे कमवतात आणि आपली सिस्टीम हे इन्शुअर करते की तुम्ही ते कमवलेले पैसे असेच खर्च कराल. आपण वेल्थ बिल्ड करत नाही, आपण दुसऱ्यांचा बिझनेस ग्रो करतो. पण इथे सुद्धा गोष्ट संपत नाही, कारण आता येतो सगळ्यात डेंजरस ट्रॅप. आजकाल काही लाईन्स आहेत ज्या खूप कॉमन झाल्या. बाय नाव पे लेटर, नो कॉस्ट EMI, ₹1 भरा आणि पाहिजे ते घेऊन जा. आणि हे बघितलं की आपण खुश होऊन जातो. आपल्याला वाटतं अरे आता थोडी लगेच पैसे भरायचे आहे, हळूहळू करून इतकेच तर पैसे भरायचे, कुठं आपल्याला त्यावर व्याज द्यायचे. हे ऐकायला आणि बघायला खूप इनोसंट वाटतं, खूप भारी वाटतं की हे मी आता घेऊ शकतो. पण तोच सगळ्यात मोठा ट्रॅप आहे. मग काय, घेता नवीन आयफोन EMI वर, जुना फोन असताना सुद्धा घेता न्यू कार EMI वर, शेजारच्यांना दाखवण्यासाठी. करतात मोठे मोठे होम लोन. भविष्यात तुम्ही कमवणारा पैसा जो अजून तुमच्याकडे आला पण नाहीये, तो पैसा तुम्ही आजच खर्च करतात. एक उदाहरण बघूया. इमॅजिन करा तुम्ही 20 वर्षाचं होम लोन घेतलं, म्हणजे पुढचे 20 वर्ष तुम्ही बँकला पैसे कमवण्यासाठी काम करणार आहेत. खरं तर ते घर तुम्ही विकत नाही घेतलं, तुम्ही तुमचं फ्युचरच्या कमाईवर आता बँकला ओनरशिप दिली आहे. आणि इंटरेस्ट, तुम्ही म्हणतील इंटरेस्ट, व्याज, तुम्ही जे घेतलं त्याचा डबल तुम्हाला पैसे भरावे लागतील. म्हणजे जर 50 लाखांचं व्याज घेतलं तर तुम्हाला 1 करोडपर्यंत पैसे भरावे लागतात. पण हे सगळं इतकं नॉर्मल झालंय की कोणी यावर क्वेश्चनच करत नाहीये. लोक म्हणतात जाऊ दे ना, बँक आपल्याला 50 लाख रुपये वापरायला देते, आपण आपल्या स्वतःच्या घरात राहतो, EMI मॅनेजेबल आहे, आम्ही लवकर लवकर फेडून टाकू, जाऊ दे, स्वप्नाचं घर आहे, एक तरी घर स्वतःचं असलंच पाहिजे, असे इमोशनल डायलॉग्स देऊन आपणच आपल्याला इतकं मोठं खर्च करायला कन्व्हिन्स करतो. पण हा विचार करत नाही की आपण किती वर्ष त्यात अडकणार आहोत. EMI म्हणजे फक्त पेमेंट नाही, ती कमिटमेंट आहे आपल्या भविष्याची. आणि जेव्हा आपलं फ्युचर ऑलरेडी लॉक्ड असतं ना, तेव्हा आपण अजिबात रिस्क घेण्याच्या कॅपॅसिटीत नसतो. म्हणून आपण कुठल्याही प्रकारचा बिझनेस सुरू करू शकत नाही, कारण आपल्याकडे ते फ्रीडमच नसते. आपण नेहमी जबाबदारांच्या बोजाखाली दबलेलो असतो. पण आता सगळ्यात इम्पॉर्टंट डिफरन्स आपण समजून घेऊ. जर मिडल क्लास ट्रॅप तुम्हाला तोडायचा असेल तर पुढची गोष्ट खूप इम्पॉर्टंट आहे, व्हिडिओ पूर्ण बघा. रिच लोक आणि मिडल क्लास लोक यांच्यात डिफरन्स इन्कमचा नाही, तर तो आहे फक्त माइंडसेटचा. रिच लोक काय करतात, ते ॲसेट्स घेतात जे त्यांना पैसा जनरेट करून देतात. मिडल क्लास लोक काय करतात, ते लिॲबिलिटीज घेतात, म्हणजे जे त्यांचा पैसा संपवून टाकतात, खातात. एक्झाम्पल आपण बघूया. रिच लोक पैसा अटकवतात ते म्हणजे बिझनेसमध्ये, स्टॉक्समध्ये, रिअल इस्टेटमध्ये इन्कम जनरेट करण्यासाठी, यासारख्या गोष्टींमध्ये पैसे गुंतवतात. आणि आपण मिडल क्लास काय करतो, एक्सपेन्सिव्ह फोन घेतो श्रीमंत दिसण्यासाठी, लक्झरी कार घेतो शेजारच्यांना जळवण्यासाठी, प्रीमियम लाईफस्टाईल अपग्रेड करतो कारण मित्रांमध्ये आपण सगळ्यात जास्ती कूल दिसलं पाहिजे. सगळ्या अशा
अननेसेसरी गोष्टींवरती खर्च करतो. दोघेही पैसा खर्च करतात, पण डायरेक्शन दोघांचीही वेगवेगळी आहे. रिच लोक त्यांचं फ्युचर बिल्ड करतात आणि आपण आपलं प्रेझेंट मेंटेन करण्याच्या नादात मिडल क्लास ट्रॅपमध्येच अटकून बसतो. आणि सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय माहिती आहे? हा डिफरन्स आपल्याला लहानपणी घरातही आणि शाळेतही कोणीही शिकवत नाही. म्हणून मिडल क्लास लोक हार्डवर्क करूनही त्याच जागी कायम राहतात आणि रिच लोक स्मार्ट वर्क करून नेहमी रिच होत जातात. तुम्हाला ना एकदम शेवटचं सत्य सांगतो, हा गेम कोणी बाहेरचं खेळत नाहीये. मी आणि तुम्ही सुद्धा त्या सिस्टीमचा एक पार्ट आहोत. आपल्याला लहानपणापासूनच सेफ कसं राहायचं ते शिकवलं गेलं, पण रिस्क कशी घ्यायची हे शिकवलं नाही. आपल्याला रिस्क घेण्यासाठी भीती शिकवली की रिस्क घेतल्याने आपलं फक्त आणि फक्त नुकसान होतं. बिझनेस केला तर तो बिझनेस बुडतो, त्यामुळे कोणीही रिस्क घेत नाही. आपल्याला पैसे कमवायला शिकवलं, पण पैसे ग्रो करायला शिकवलं नाही. आणि ते सर्वात मोठं सत्य म्हणजे आपल्याला आपली सिस्टीम समजली, पण आपण ॲक्शन त्यावरती घेत नाही. त्यामुळे काहीच बदलणार नाही. तुमचं फ्युचर रिपीट होणार आहे. तुमच्या पुढच्या जनरेशनसाठी, तुमच्या मुलांसाठी आणि येणाऱ्या सर्व पुढच्या पिढीसाठी असाच मिडल क्लास ट्रॅप चालू राहणार आहे. म्हणून प्रश्न हा नाही की सिस्टीम अनफेअर आहे का. खरा प्रश्न हा आहे की तुम्ही या गेममधून बाहेर पडणार आहे का, की आयुष्यभर त्यातच अडकून राहणार आहे. कमेंटमध्ये नक्की सांगा.